नमस्कार. द सोल्युशन गुरुजी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा वर्गस्तरावरती विद्यार्थी समूह म्हणजे स्टुडंट क्लब स्थापन करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा हा शैक्षणिक धोरण 2020चा संदर्भ देण्यात आला आहे. राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 आणि शासन निर्णय संकीर्ण 2024 स्क्रॅप मार्च 2024 15 मार्च 2024 अंतर्गत या विषयान्वये आपल्या विद्यालयामध्ये आपल्या शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांना अध्ययनास व सर्वंकष विकासात पूरक ठरतील असे विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला, अंगभूत कौशल्याला, कल्पकतेला, सृजनशीलतेला, ऊर्जेला, चिकित्सकवृत्तीला आणि अनुकरणशीलतेला वाव देण्यासाठी विद्यार्थी समूह स्थापन करून त्याचे सुयोग्य कार्यान्वयन करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, राज्य अभ्यासक्रम आराखडा 2020, PGI इंडिकेटर स्क्रॅपमधील निर्देशकांचा यात समावेश असून या संदर्भात काही विद्यार्थी समूहाची माहिती सोबतची यादी दिलेली असून तर हे पत्र आपल्याला दिनांक 2/9/2025 विद्यार्थी समूह, प्रगतशील विद्यार्थी समूह, पाककला व परसबाग समूह, व्यावसायिक शिक्षण समूह, तक्रार निवारण, मानसिक क्षमता आव्हानात्मक समूह, परकीय भाषा समता सहकार्य समूह, आर्थिक साक्षरता समूह, आपत्कालीन व्यवस्थापन समूह व स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन समूह अशा प्रकारचे एकूण 34 आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे 34 प्रकारचे समूह आपल्या विद्यालयामध्ये स्टुडंट क्लब आपल्याला स्थापन करायचे. आणि स्टुडंट क्लब स्थापन करत असताना विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेपासून व त्यांच्या वैचारिक मानसिकतेला प्रेरणा भेटणार आहे. तर शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपल्या विद्यालयामध्ये दिनांक 2/9/2025च्या पत्रानुसार महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाअंतर्गत आपल्याला एवढे समूह स्थापन करायचे. हे समूह स्थापन करत असताना प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक समूहामध्ये एक चान्स, प्रत्येक विद्यार्थ्यांना एक म्हणतात प्रेरणा भेटेल अशा प्रकारचे समूह स्थापन करायचे आहे. स्थापन करत असताना आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे उपरोक्त समूहाची शाळा वर्गस्तरावर स्थापना, कामकाज प्रक्रिया इत्याबाबत मुद्देने सविस्तर माहिती सर्व शाळांसाठी विद्यासमूह मार्गदर्शिका शाळा सर्व या पुस्तिकेत देण्यात आले आहे. सदर पुस्तिका आपण दिलेल्या मार्गदर्शनानुसार या www.ma.ac.in वेबसाईटवरती पाहू शकतात. आणि या इयत्ता 1ली ते 12वीच्या वर्गासाठी बघा, इयत्ता 1ली ते 12वीच्या वर्गासाठी महाराष्ट्र राज्यातील ही महत्त्वाची गोष्ट आहे, ती सगळ्या शिक्षक बंधू आणि विद्यार्थ्यांनी आणि शाळेने नोंद घ्यायची. राज्यातील प्रत्येक प्राथमिक माध्यमिक शाळेत इयत्ता 1ली ते 12वीच्या वर्गासाठी 15 सप्टेंबर 2000 पर्यंत विद्यार्थी समूह स्थापन करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून सर्वांनी 15 सप्टेंबरच्या आत आता आपण सर्वांनी स्थापन करण्याची गरज आहे. आणि समूह स्थापन करत असताना 34 समूहामध्ये समाविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांचे उपरोक्त विषयाअंतर्गत नवीन विद्यार्थी समूह स्थापन करायचा असेल तर तो प्रथम उपरोक्त 34 समूहामध्ये समाविष्ट होणार नाही याची शाळा स्तरावर खात्री कराव्यानंतर नवीन विद्यार्थी समूह स्थापन करावा. प्रत्येक विद्यार्थी किमान एका तरी समूहात समाविष्ट असेल याची खात्री सर्वांनी करायची आहे. आणि करत असताना आपल्या सर्वांना
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचे क्षेत्रीय अधिकारी, मुख्याध्यापक वगैरे असणारे. जबाबदारी जिल्हास्तरीय आढावा समन्वय, नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक सहनियंत्रण करायचं आहे. त्यानंतर शिक्षणाधिकारी प्राथमिक व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचेसुद्धा यात सहभाग असेल. अधिकारी म्हणून, क्षेत्रीय अधिकारी म्हणून काम करणारे आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे विद्यार्थी समूह स्थापना कार्यान्वयन जिल्ह्यातील विविध स्तरावरील सुयोग्य समन्वयासाठी मार्गदर्शक सूचनासोबत जोडलेल्या आहेत. या मार्गदर्शक सूचना आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे प्रत्येक शाळेत मुख्याध्यापक, शिक्षक यांनी विद्यार्थी समूह स्थापन करून कार्यान्वित करणे आवश्यक राहील. शालेय अभ्यासक्रमाशी सुसंगत असे समूह